चिमण्या गोष्टी. नमस्कार मुलांनो, चिमण्या गोष्टीमध्ये तुमचे स्वागत आहे. आज मी तुम्हाला चतुर कोल्हा आणि अभिमानी सिंह ही गोष्ट सांगणार आहे. एकदा काय झालं, एका घनदाट जंगलात एक अभिमानी सिंह राहत होता. त्याला वाटायचं की तो सगळ्यात बलाढ्य आणि हुशार प्राणी आहे. तो दररोज मोठ्याने डरकाळी फोडायचा आणि सगळ्या प्राण्यांना म्हणायचा, मी राजा आहे, मला कुणीही मूर्ख बनवू शकत नाही. एक दिवस त्या जंगलात एक चतुर कोल्हा आला. त्याने सिंहाचा आवाज ऐकला आणि मनात विचार केला, पाहूया हा सिंह किती हुशार आहे ते. कोल्हा सिंहाकडे गेला आणि नम्रपणे वाकून म्हणाला, महाराज, मी ऐकले आहे की तुम्ही या जंगलातले सर्वात शहाणे आहात, म्हणून मी तुमच्याकडून काही शिकायला आलो आहे. सिंहाचा गर्व अजूनच वाढला. तो म्हणाला, अगदी बरोबर, काहीही विचार. कोल्हा हसून विचारतो, मग सांग ना पाहू, आकाशात किती तारे आहेत? सिंह चिडून म्हणाला, हे मोजणं शक्य आहे. कोल्हा पुन्हा विचारतो, ठीक आहे, मग नदीत किती मासे आहेत हे सांगू शकता का? सिंह गुरगुरला, हे खूप मूर्खपणाचं आहे, कोण मोजणार? तेव्हा कोल्हा नम्रपणे म्हणाला, म्हणजे महाराज, तुम्ही सर्वात शहाणे नसाल, पण सगळ्यात बलाढ्य आहात. सिंहाला राग आला आणि तो गरजला, अरे हे काय बोललास तू? कोल्हा पटकन म्हणाला, राग करू नका महाराज, बलवान असणं हेही खासच आहे, पण खरी शहाणपणा म्हणजे काय माहित नाही हे मान्य करणे. सिंह शांत झाला. त्याला कोल्ह्याचं म्हणणं पटलं आणि तो म्हणाला, खरंच तू खूप चतुर आहेस, कदाचित मला तुझ्याकडून काही शिकायला मिळेल. आणि त्या दिवसापासून सिंहाने गर्व सोडला आणि कोल्हा त्याचा शहाणा मित्र झाला. या गोष्टीतून आपल्याला शिकायला मिळते की शहाणपण म्हणजे सगळं माहीत असणं नव्हे, तर काय माहीत नाही हे समजणं. बलवानालाही चतुर व्यक्तीकडून शिकता येते. धन्यवाद मुलांनो. ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली? आवडली असल्यास कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.